सामना आपण सुरू करायचा आहे. सामना पण सुरू करायचा आहे. विनंती असेल पंचांना. ओमकार पाटणे सामना पण सुरू करा. किरण शिंदे आणि ओमकार पाटणे हे दोन ऑफिशियल पंच. प्रेम आणि अभिजित ही जोडी आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती करण सावंत. 4 षटकांसाठी 15 मिनिटं आहेत. 4 षटकांसाठी 15 मिनिटांचा वेळ असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सामना सुरू होतोय. गेम ऑन. लेट्स प्ले. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न करण सावंत ज्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. आणि पहिला चेंडू आला डॉट. प्रेम आहेत. स्ट्राईक एंडला प्रेम म्हात्रे. यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह आहे. डीपमध्ये फिल्डर आहेत ऋषिकेश. आणि मिळते 1 धाव्या चेंडूवरती या एका धावेने श्रीगणेश होते. बॅटिंग करणाऱ्या जय रागाई या टीमची धावसंख्या आहे बिनबाद 1. 4 षटकांचा सामना आहे. शिवराज मित्रमंडळ आयोजित शिवराज चषकाचं हे आयोजन आणि आजची ही पहिली रात्र आहे. करण गोलंदाज आहेत. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतात करण सावंत. आणि स्ट्राईक इनला फलंदाज अभिजित. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि येतोय हा वाईट बॉल. मिळते अवांतर धावा. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. शिवराज चषक आपण पाहतोय. शिवराज मित्रमंडळ आयोजित ही मानाची सन्मानाची लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. धावबाची संधी. विकेट धोक्यामध्ये आणि फलंदाज झालाय बाद. प्रेम म्हात्रे बॅक टू द पवेलियन लागतोय. हा पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या जय रागाई या संघाला. मयुरेश म्हात्रे येत आहेत नवीन फलंदाज. GTC स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. करण सावंतने इम्प्रेस केलंय या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी होते आणि स्ट्रायकिंगला फलंदाज अभिजित आहेत. आणि 9 चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. ओमकार पाटणे आहे स्क्वेअर लेगचे पंच आणि मेन पंच किरण शिंदे आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत आणि मेन पंच किरण शिंदे आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत 3. क्या बात आहे. फक्त दिशा दिले. क्षेत्ररक्षक आहेत थर्डमॅनला आणि विजय होते. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 धावा धावफलकावरती आहेत. विजय होते थर्डमॅनला. करण सावंत चांगली गोलंदाजी करतायत. या षटकामध्ये स्वीप केलाय. नक्की जिथे 1 धाव होती तिथे मिळाल्या 2 धावा आणि स्ट्राईक आली अभिजितला. आणि अभिजितने लगावलाय चौकार स्वीपच्या माध्यमातून. धावसंख्या 9. स्ट्राईक रोटेट झाली आणि त्याचा फायदा नक्कीच जय रागाई या टीमला मिळाला. चौकार लगावला अभिजितने. 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 4 षटकांचा सामना आहे.
स्विच हिट क्षेत्ररक्षक आहेत आणि थोडेसे फंबल झाले. मिळते 1 धावे चेंडूवरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहेत 10. चांगली सुरुवात केली जय रागाई 11 या संघाने या सामन्यामध्ये, कारण की त्यांना माहिती आहे सामना फार महत्त्वाचा आहे. 4 षटकांचा सामना आहे. क्वार्टर फायनलचा हा सामना सुरू आहे. जो संघ जिंकेल तो संघ शिवराज चषकाच्या थेट सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल. सेमीफायनलमध्ये नक्कीच आपण पाहतोय गावदेवी कोपर या संघाने प्रवेश केला आहे. ते देखील वाट पाहत आहेत की त्यांच्यासमोर कोणता संघ येईल खेळण्यासाठी आणि तो सामना असेल सेमीफायनल. जो संघ जिंकेल तो संघ शिवराज चषकाच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. परंतु हा सामना जिंकून उपांत्य फेरीमध्ये जाण्याचा प्रयत्न या दोन्ही संघांचा असेल, कारण की या दोन्ही संघांनी भावेश येत आहेत नवीन गोलंदाज. या दुसऱ्या षटकामध्ये किंग भोईर 11 या संघाने खूप मोठं उलटफेर केलं आहे, कारण की जियांश ओमसाई गणेश सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं पहिल्या मॅचमध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि वाईड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 11. 4 षटकांचा हा सामना आहे. यापुढील सामना देखील 4 षटकांचा असेल, कारण की पहिल्या फेरीमधील सामने फक्त 5 षटकांचे होते. 4 षटकांसाठी 15 मिनिटांचा वेळ असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे. शिवराज मित्र मंडळ यांची, त्यांचे तमाम सहकारी. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू आहे भावेश. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर येतोय हा डॉट. धावसंख्या 11. अभिजित एक चौकार लगावलाय. अभिजितने स्वीप केलाय आणि क्या बात आहे, एका हातामध्ये हा चेंडू अडवलाय. आपल्या टीमसाठी या नक्कीच 3 धाव वाचवलेल्या आहेत. असं वाटलं की हा चौकार येईल, परंतु एका हातामध्ये अडवलेला आहे. 100% एफर्ट, 100% प्रयत्न केले आणि प्रयत्नांना मिळते यश. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 12. मयुरेश म्हात्रे आणि अभिजित भोईर ही जोडी आहे. जास्त वेळ घेतात पंच. किरण शिंदे आपण सक्त ताकीद द्या किंग भोईर 11 या टीमला. स्विच हिट गॅप मध्ये आहे आणि सीमारेषेच्या बाहेर. शिवराज चषक चौकार येतोय फलंदाज मयुरेशच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 16. फ्लँक स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात. प्रेम म्हात्रे धावबादच्या स्वरूपात बाद झाले, त्यानंतर मयुरेश म्हात्रे आणि फलंदाज अभिजितने चांगली पार्टनरशिप बनवली आहे. भावेशवरती प्रत्येला चढवलाय. एक चौकार लगावलाय स्विच हिटच्या माध्यमातून आणि त्यानंतर दडपण दबाव आपण पाहिलं. दिशेपासून भरकटले. वाईड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 17. 1-17 ही धावसंख्या आहे. आणि पुन्हा एकदा येतो वाईड बॉल. खराब गोलंदाजी, हातावरती नियंत्रण नाहीये. दिशेपासून भरकटतोय. दिशाहीन गोलंदाजी आणि बॅक टू बॅक आलाय दुसरा वाईड बॉल. धावसंख्या आहे 18. 18 धावा धावफलकावरती आहेत. ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक आहेत करण सावंत लॉंग ऑफला आणि मिळते 1 धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 19. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे आणि दुसऱ्या षटकातील आय थिंक 2 चेंडू शिल्लक आहेत. फुल टॉस स्वीप केलाय आणि क्या बात आहे, अप्रतिम आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण.
नक्कीच भाऊ होते तिथे. प्रथम आहेत आणि मिळते एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 20-20. फिल्डिंगचं स्टँडर्ड उंचावलंय ते म्हणजेच किंग भोईर 11 या संघाने. क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलं या सामन्यामध्ये. स्वीप करण्याचा प्रयत्न, अर्ली बॅटस्विंग आपण पाहिलं. खूप आधीच खेळला आणि चेंडू थोडासा उशिरा नाही आला. येतोय हा डॉट बॉल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20-20. बघा एकत्र येऊ नका प्रत्येक षटकानंतर. संकेत एकत्र येऊ नका आपण, ही विनंती असेल. सामना स्पीडअप करायचा आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये बनवल्यात धावा 20. 10.00 ची सरासरी मेंटेन ठेवली आहे प्रति षटकामागे. ऋषिकेश पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. एक चांगलं बॅटल, कारण की अभिजित होता मॅन ऑफ द मॅच जय रागाई या टीमचा आणि ऋषिकेश होता मॅन ऑफ द मॅच किंग भोईर 11 या टीमचा. त्यामुळे एक चांगलं बॅटल या षटकामध्ये आपण पाहू शकाल. प्रशांत कोंडे देखील वाट पाहतायत की कोणता संघ येईल त्यांच्यासमोर. धावसंख्या आहे 21-21. ऋषिकेशने पहिल्या मॅचमध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या आणि गोल्डन चौकार मारून सामना जिंकून दिला होता किंग भोईर 11 या टीमला. बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रूमध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल 22-22. 22 धावा धावफलकावरती आहेत. अभिजित ऑन स्ट्राईक. बॅटची कडा होती, धावबाची संधी आणि फलंदाज झालाय बाद. एकाच चेंडूवरती 2-2 जीवनदान मिळणं थोडंसं अशक्य आहे. झेल ड्रॉप केला आणि त्यानंतर धावबाच्या स्वरूपात फलंदाज झाले बाद. बावीस या धावसंख्येवरती हा दुसरा फलंदाज झालाय बाद. संदीप म्हात्रे येत आहेत नवीन फलंदाज. आपल्या व्यासपीठावरती सूरज म्हात्रे देखील आहेत, सलमान खानचे बिग फॅन. संदीप म्हात्रे आहेत नवीन फलंदाज. चौथ्या क्रमांकावरती मयुरेशने नक्कीच चांगली गोलंदाजी केली याही सामन्यामध्ये. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय याही सामन्यामध्ये. इकॉनॉमिकल गोलंदाजी. क्या बात आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. लॅब स्ट्रोक, दिल स्कूप आणि येतोय हा चौकार संदीप म्हात्रेच्या बॅटमधून. धावसंख्या 26. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलाय संदीप म्हात्रेने. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि मिळते एकच धाव. या चेंडूवरती धावसंख्या आहे 27. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. तिसरं षटक सुरू आहे. ऋषिकेशचं एक चौकार नक्कीच लगावलाय संदीप म्हात्रेने. त्याला साथ देतोय मयुरेश म्हात्रे. यामध्ये ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहे स्वीपर कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय या चेंडूवरती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 28. 8 धावा खर्च केल्या.
या षटकामध्ये गोलंदाज ऋषिकेशने आणि एक सफलता देखील प्राप्त केली आपल्या संघासाठी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 28-28. संकेतने केली चूक आणि नशिबाचा हा चौकार मिळतोय जय रागाई या संघाला. नक्कीच उद्या सुपर संडे आहे, त्यामुळे उद्या 3:30 वाजता दुपारी सामने सुरू होतील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पहिला सामना उद्या जय हनुमान आयरे आणि विजय स्टार या 2 संघांमध्ये आहे. बॅकपुला जाऊन टॅप करतायत, क्षेत्ररक्षक आहेत आणि खराब क्षेत्ररक्षण. जणू काय या फटक्याची चटकी लागली आणि सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. 36 धावा. उद्या पहिला सामना आहे जय हनुमान आयरे आणि विजय स्टार या 2 टीममध्ये. दुसरा सामना असेल मंगलमूर्ती आणि वाडा बॉईज या 2 संघांमध्ये. तिसरा सामना एकदंत कोपर आणि NCC ठाकूरवाडी आणि शेवटचा सामना लक्ष्मी 11 आणि संघर्ष 11 या 2 संघांमध्ये उद्या दुपारी 3:30 वाजता सामने सुरू होतील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. क्या बात आहे, सलग चालय हा तिसरा चौकार. किशोर सुर्वे यांचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम दादा, स्वागत आहे शिवराज चषकामध्ये. विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे शिवराज चषकामध्ये. धावसंख्या 40, पहिली चौकारांची हॅट्रिक. आणि यस फिंगर अप फलंदाज झाल्या बाद सुरेख कमबॅक केलं गोलंदाज विनायकने. रवींद्र येतोय नवीन फलंदाज. धावसंख्या आहे 40. क्या बात आहे, चांगला चेंडू आणि त्याच्यावरती चांगलं स्ट्रोक आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 41. अजून एक चेंडू शिल्लक आहे शेवटच्या षटकामधील. संदीप म्हात्रे, ज्या संदीप म्हात्रेने इनिंगची सुरुवात चौकाराने केली होती, तोच संदीप म्हात्रे इनिंगचे शेवट गोड करेल का चौकार मारून. क्षमता भरपूर आहे, पोटेन्शियल भरपूर आहे संदीप म्हात्रेमध्ये. आणि धावसंख्या 41. सागर वेलकम, स्वागत आहे. आमचे अत्यंत जवळचे मित्र सागर यांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. अंतिम चेंडू आला डॉट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 41 आणि जिंकण्यासाठी 42 धावांचं टार्गेट सेट केलेला आहे किंग भोईर 11 या संघासमोर. जय रागाई या संघाने 24 चेंडू आणि बनवायचे धावा 42 सामना जिंकण्यासाठी. विनंती असेल फिल्डिंग लावून घ्यायची आहे, फिल्डिंग लावून घ्या आपण. 24 चेंडू आणि 42 धाव बनवायचे आहेत. किशोर सुर्वे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे शिवराज मित्रमंडळ आयोजित शिवराज चषकामध्ये.
येस, आपण सामना स्पीडअप करायचा आहे. ओमकार चव्हाण आणि संकेत ही जोडी आहे. 4 षटकांमध्ये बनवायचे धावा 42. 24 चेंडू आणि 42 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅचमध्ये. मयुरेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती, ज्या मयुरेशने सलग 3 चौकार लगावले. 15 मिनिटांचा वेळ आहे बघा आणि 12 वाजून 37 होत आहेत. किरण शिंदे आणि सेकंड इनिंगला आपण सुरुवात करतोय. पहिला चेंडू आलाय वाईट बॉल. थोडीशी खराब सुरुवात मयुरेशने केली आहे आणि या अवांतर धावेने श्री गणेश झाली आहे. धावसंख्या आहे 1. 10.50च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केलाय बॅक टू द बॉलर. क्या बात आहे. आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय फॉलो थ्रू मध्ये आणि येतोय हा डॉट बॉल. आदरणीय प्रशांत सावंत साहेबांचं आगमन झालेलं आहे. मंगलमूर्ती या टीमचे ते सर्व आहेत आणि त्यांना विनंती असेल दादा आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. उद्या नक्कीच मंगलमूर्ती हा संघ इन ॲक्शनमध्ये असेल. साई असेल, सचिन धुरी असतील, हे संपूर्ण स्टारकास्ट आपण पाहणार आहोत उद्याच्या दिवसामध्ये, कारण की उद्या डे नाईट ही स्पर्धा असणार आहे. कारण की उद्या 3:30 वाजता दुपारी सामने सुरू होतील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. उद्या एक प्रेक्षणीय सामना देखील आहे. शिवराज मित्रमंडळ 40+ आणि स्वीट पॉयझन 40+. क्या बात आहे. त्यामुळे उद्या 9 सामने आहेत. त्यामुळे उद्या जे 8 संघ आहेत, ज्या 8 संघांना विनंती असेल जी वेळ आयोजक तुम्हाला देतील त्या वेळेवरती आपण उपस्थित राहून आयोजकांना आपण सहकार्य करायचं आहे. संकेत आहे स्ट्रायकिंगला. धावसंख्या आपण पाहू शकाल 3. फुल टॉस चेंडू आहे. स्वीप केलाय. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते फक्त 1च धाव. धावसंख्या 4. 4 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात केली. ओमकार चव्हाण आणि संकेत ही विस्फोटक जोडी मैदानावरती आहे. ज्या संघाने पहिल्या मॅचमध्ये 45 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या केला. किशोरदादा सुर्वे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. बिग विकेट डाऊन. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. ओमकार चव्हाण बॅक टू द पवेलियन. ऋषिकेश येतोय नवीन फलंदाज. ज्या ऋषिकेशने पहिला सामना जिंकून दिला होता. पहिला सामना जिंकला आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा होता ऋषिकेशचा. अष्टपैलू कामगिरी केली होती ऋषिकेशने पहिल्या मॅचमध्ये. क्या बात आहे. चांगला चेंडू आहे. पूर्णपणे बीट केलंय ऋषिकेशला या चेंडूवरती. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 4. इकॉनॉमिकल गोलंदाजी मयुरेशने केली आहे या सामन्यामध्ये आणि सॉफ्ट डिसमिसल. सुरेख झेल टिपलाय प्रेमने. फलंदाज झालाय बाद पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 2/4. 18 चेंडू शिल्लक आहेत. 38 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी किंग भोईर 11 या संघाला. न्यू बॅट्समन येतोय. प्रथम येत आहेत 4थ्या क्रमांकावरती. गावदेव कोपर, विक्रांत परब. आपण टॉससाठी आमच्या व्यासपीठावरती येऊन थांबायचं आहे. आयोजकांची ही सूचना आहे. यस, हा सामना संपल्यानंतर त्वरितच सामना होईल. तो सामना असेल सेमीफायनल.
शिवराज चषकामधील गोलंदाज आहेत स्वप्नील. पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. वाईड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आहे 5. 37 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत. राऊंड विकेट. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये कल्पेश सुर्वे आणि मिळते एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 6. खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे जय रागाई हा संघ या सीझनमध्ये. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय तो म्हणजेच वाईड बॉल. धावसंख्या आहे 7. या सीझनची सुरुवातच या संघाने खूप चांगली केली होती कारण की खासदार चषकामध्ये टॉप 3 मध्ये हा संघ दाखल झाला होता. आयरेगावच्या स्पर्धेमध्ये निखिल केणे, अमर मडवी आणि कुमार आवटे यांची ती स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये हा संघ टॉप 3 मध्ये दाखल झाला होता. तो संघ आपण पाहतो इन ॲक्शनमध्ये आहे. नुकतीच देसाई नाईट या स्पर्धेमध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी या संघाने केली होती. गॅप शॉट सिलेक्शन, संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय चौकार येतोय संकेतच्या बॅटमधून. 30 धावांची गरज आहे अजूनही सामना जिंकण्यासाठी. 15 चेंडू शिल्लक आहेत. त्यामुळे इथून 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल. क्या बात आहे, क्या बात आहे. चौकारानंतर खूप चांगलं कमबॅक केलं. बॅट अँड पॅडच्या मधून हा चेंडू निघून गेलाय विकेट किपरकडे. धावसंख्या आपण पाहू शकाल 12. प्रेम म्हात्रे आहेत एस्टनच्या पाठीमागे मास्टर माइंड. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. धावसंख्या 13. गिअर चेंज करून बॅटिंग करावी लागेल. टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. चौकारांची आतिषबाजी करावी लागेल या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा वाईट बॉल. दिशेपासून भरकटले. दिशाहीन गोलंदाजी. धावसंख्या आपण पाहू शकाल 14. जिंकण्यासाठी 28 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडू शिल्लक आहेत. 14 चेंडू आणि 28 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. स्वप्नील थोडीशी महागडी गोलंदाजी करतायत कारण की पहिल्या षटकामध्ये मयुरेशने अवघे 4 धावा खर्च केले होते आणि 2 विकेट देखील मिळवले होते. परंतु या षटकामध्ये यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे आणि वाईटची हॅट्रिक आपण पाहतोय. पहिल्या इनिंगमध्ये चौकारांची हॅट्रिक पाहिली आणि या सेकंड इनिंगमध्ये वाईटची हॅट्रिक. धावसंख्या आहे 15. अजूनही 27 धाव बनवायचे आहेत. या षटकातील हे 2 चेंडू आहेत आणि या 2 चेंडूंमध्ये एखादा जर चौकार आला तर नक्कीच दबाव येईल. तो म्हणजेच जय रागाई 11 या टीमवरती. सुशांत म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. सुशांत वेलकम, स्वागत आहे. मॅन फ्रॉम कोपर. यावेळेस ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 16. सुशांत वेलकम, स्वागत आहे. गावदेवी कोपर या संघाने 2 सामने जिंकलेत त्यामुळे कोपर संघाला ते सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. आणि मिळते एकदा या चेंडूवरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17. 12 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावांची अजूनही गरज आहे. हॅलो. 12 चेंडू आणि 25 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. सामना स्पीडअप करायचा आहे कारण की यानंतर एक सामना खेळवायचा आहे. 12 चेंडू आणि 25 धावांची अजूनही गरज. गोलंदाज यश आहेत. या 3ऱ्या षटकामध्ये येतोय यश. हे षटक फार महत्त्वाचं असेल दोन्ही संघांसाठी. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल.
जर या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर नक्कीच वापसी करेल किंग भोईर 11 हा संघ, आणि जर हे षटक इकॉनॉमिकल राहिलं तर या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करेल जय रागाई संघ. पहिला चेंडू बॅटची कडा आहे आणि शॉर्ट लेगला हा चेंडू येतोय. स्वतः विकेट किपर गेले होते चेंडू उचलण्यासाठी. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 24 धावांची अजूनही गरज आहे. किरण शिंदे आणि ओमकार पाटणे हे 2 ऑफिशियल पंच आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाज यश, नवोदित गोलंदाज आहे, अपकमिंग रायझिंग स्टार या टीमचा. नक्कीच मी कौतुक करेन संदीप म्हात्रे, अभिजित भोईर यांचं, कारण की नक्कीच कल्पेश सुर्वे यांचं देखील मी कौतुक करेन. ज्याप्रमाणे मयुरेश, प्रेम, यशवरती त्यांनी विश्वास दाखवलाय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि मिळते फक्त एकच धाव. या चेंडूवरती धावसंख्या 19. नवनीत दादा वजे आधारस्तंभ आहेत जय रागाई 11 या टीमचे. आपल्या व्यासपीठावरती आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे, कारण की त्यांच्या संघाने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. कारण की सिंगल डबलने काही फरक पडणार नाही आहे जय रागाई 11 या संघाला. इथून मात्र मोठे फटके मारावे लागतील किंग भोईर 11 या संघाला या मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी. धावसंख्या आहे 20. अजूनही 22 धाव बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत 8. क्या बात आहे. ड्राईव्ह केलंय संदीप म्हात्रे, आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण. एक्सपिरियन्स भरपूर आहे संदीप म्हात्रेकडे. गेले कित्येक वर्ष तो सातत्याने ओरम असेल अंडरम असेल क्रिकेट खेळतोय. चिंचोल्याचा पाडा या टीमसाठी. धावसंख्या आपण पाहू शकाल 21. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजून 21 धावांची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. येथे हा डॉट बॉल आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21. अवघ्या 4 धावेंचं षटक आपण पाहिलं आणि या मॅचमध्ये या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे आणि आपली पकड अजूनच घट्ट केली आहे. या सामन्यावरती जय रागाई 11 या संघाने 6 चेंडू आणि बनवायचे धावा 21. ऋषिकेश येतोय अंतिम षटकामध्ये. गावदेवी कोपर या संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी येऊन थांबायचं आहे. आणि उद्या पहिला सामना 3:30 वाजता दुपारी असेल. जय हनुमान आयरे विपक्ष विजय स्टार. दुसरा सामना असेल मंगलमूर्ती विपक्ष वाडा बॉईज. तिसरा सामना असेल एकदंत कोपर आणि NCC ठाकूरवाडी. आणि चौथा सामना असेल लक्ष्मी 11 आणि संघर्ष 11. हे उद्याच्या दिवसातील 8 संघ आहेत आणि उद्या 3:30 वाजता सामने सुरू होतील. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 5 चेंडू आणि बनवायचे धावा 17. ऋषिकेशचं स्वागत केले चौकाराने. 5 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा चौकार येतोय आणि 4 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे धावा 13. ज्याप्रमाणे IPL सुरू आहे कोणताही संघ कधीही सामना जिंकू शकतो, त्यामुळे कोणतेही प्रेडिक्शन करणं फार चुकीचं आहे. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत आणि आता मात्र दबाव वाढलाय गोलंदाज ऋषिकेशवरती आणि दबाव वाढलाय जय रागाई या टीमवरती. या षटकाची सुरुवात झाली तेव्हा थोडेसे कॅज्युअल होते, परंतु त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार आल्याने आता मात्र दबाव आहे. ओमकार म्हात्रेची कमी भासते ती म्हणजे जय रागाई 11 या टीमला, कारण की त्यांचा प्रमुख गोलंदाज या टीममध्ये नाही आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावांची गरज. 4 चेंडू आणि 3 चौकारांची गरज आहे. स्विच हिट आणि अभिजितने केली चूक. धाव घेण्याचा प्रयत्न नाही आणि फलंदाज झालाय बाद. 3 चेंडू आणि 3 चौकारांची गरज सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडू आणि 3 चौकारांची गरज आहे.
3 चेंडू आणि 3 चौकारांची गरज आणि येतोय हा चौकार. या मॅच मध्ये ट्विस्ट संकेत भगत. 2 चेंडू आणि 8 धाव बनवायचे आहेत. नक्कीच कोणी विचार देखील केला नसेल. 6 चेंडू 21 धाव बनवायच्या होत्या आणि आता मात्र इक्वेशन आहे 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. कॉन्फिडन्स आहे संकेतला स्वतःवरती. सेल्फ कॉन्फिडन्स भरपूर महत्त्वाचा आहे आणि जे प्रेक्षक बसले होते ते प्रेक्षक आता मात्र उभे राहिलेत हा सामना पाहण्यासाठी, कारण की सामना देखील तेवढाच महत्त्वाचा सुरू आहे. 2 चेंडू आणि 2 चौकारांची गरज. जर या चेंडूवरती चौकार आला तर मॅचमध्ये ट्विस्ट रंगत निर्माण होईल. खराब गोलंदाजी, वाईट बॉल येतोय. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. आजच्या रात्रीमधील सर्वच सामने पैसा वसूल झालेत. सर्वच सामने शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेत. 1 ते 2 सामने सोडले तर नक्कीच प्रत्येक सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगलाय. 2 चेंडू आणि 7 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. शिवराज मित्रमंडळ आयोजित शिवराज चषकाचं आयोजन. स्ट्रेट ड्राईव्ह आहे डीप मध्ये. फिल्डर त्याला बीट करून सीमारेषेच्या बाहेर चौकार. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सामना आवडला असेल, बॅटिंग आवडली असेल तर संकेतसाठी एकदा जोरदार टाळ्या. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. सामना कोणी जिंकू दे, हा विजय आहे क्रिकेटचा आणि हा विजय आहे शिवराज चषकाचा. 1 चेंडू 3 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. जे प्रेक्षक बसले होते ते प्रेक्षक उभे राहिलेत हा चेंडू पाहण्यासाठी, हा सामना पाहण्यासाठी. एक चेंडू आणि 3 धाव बनवायच्या आहेत. दोन्ही संघांसाठी टाळ्यांचा गजर होऊ द्या. प्रेक्षकांना विनंती असेल या चेंडूसाठी एकदा जोरदार टाळ्या. 1 चेंडू 3 धावांची गरज. हृदयाचे ठोके वाढलेत प्रेक्षकांचे देखील, कारण की हा सामना कोण जिंकेल. ट्विस्ट निर्माण झालं. 1 चेंडू 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग.